2024 ची लोकसभा निवडणूक मतदारसंघ होता बारामती. बारामतीमध्ये एकीकडे उभ्या होत्या शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे, तर त्यांच्या विरोधात होत्या अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही लढाई अटीतटीची होईल असं अनेकांना वाटत होतं, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीच्या निकालात सुप्रिया सुळेंनी 1,58,000 सुनेत्रा पवारांचा पराभव केला. हा पराभव अजित पवारांना जिव्हारी लागणारा होता. पण नंतर अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना प्रत्यक्ष राजकारणात आणलं, त्यांना राज्यसभेवरती उमेदवारी दिली, त्या राज्यसभेत गेल्या, खासदार झाल्या, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. पण सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हे राजकारण तसंच होतं. आज या राजकारणामध्ये सुप्रिया सुळे यांना पाठीमागं टाकून सुनेत्रा पवारांनी बाजी मारली. आज त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या. पण तुमच्यापैकी अनेकांना वाटेल की अजितदादा अचानक गेले म्हणून सुनेत्रा पवारांनी हे सगळं करून दाखवलं किंवा त्यांना हे जमलं, अन्यथा त्यांना कधीच शक्य नव्हतं. पण असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. कारण अजितदादांच्या जाण्यानंतर देखील त्यांना हे पद मिळालं नसतं, अशा अनेक शक्यता होत्या. पण तरी देखील त्यांनी हे करून दाखवलं, कारण त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतले. मग ते कसे कसे घेतले आणि काय, ते आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 28 जानेवारी 2026 चा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी किंवा महाराष्ट्रासाठीच अत्यंत दुःखद असा होता. त्या दिवशी सकाळी 8:46 अजितदादा पवार यांचा विमानाचा अपघात झाला आणि बारामतीजवळ त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं दुःख एका बाजूला होतंच, पण तरी देखील दुसऱ्या दिवशी 29 तारखेला त्यांचा अंत्यविधी पार पाडला गेला. या अंत्यविधीनंतर देखील अनेक राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झालेली होती. या राजकीय घडामोडी एका बाजूला घडत होत्या, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या राजकारणातले शरदचंद्र पवार गटातले आणि अजितदादा पवार गटातले देखील काही लोक हे उघडपणे सांगायला लागले की अजितदादांची शेवटची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र यावं. पण हे सगळं घडत असताना सुनेत्रा पवार यांच्या दृष्टीनं एक गोष्ट महत्त्वाची होती, ती म्हणजे पक्षाची संपूर्ण ताकद किंवा पक्षाचं संपूर्ण कंट्रोल आपल्या हातात ठेवणं. आणि ही गोष्ट करण्यासाठी त्यांना सावध राहणं गरजेचं होतं, कारण त्या राजकारणात तशा नवीन आहेत आणि त्यांच्या बरोबर जे अनेक लोक राजकारणात आहेत ते काही 20 वर्षांपासून, 30 वर्षांपासून, 50 वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यामुळे ज्या आजूबाजूला घडामोडी घडत होत्या त्या अतिशय वेगानं घडत होत्या. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस हा एक सिंगल पक्ष होता, तोपर्यंत संपूर्ण सत्ता किंवा संपूर्ण ताकद ही थोरल्या पवारांच्या म्हणजे शरद पवारांच्या हातात होती. पण जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पवारांच्या हातात होती त्यावेळी अजितदादांना मात्र नेहमी संघर्ष करावा लागला. त्यांना पक्षाची जी भूमिका होती ती मांडायची संधी अनेक वेळा मिळाली नाही, अनेक वेळा त्यांना पक्षाचा अध्यक्ष होता आलं नाही. अशा अनेक गोष्टी आपण बघितल्या आणि यानंतर मग अजितदादांनी वेगळी चूल मांडली. राष्ट्रवादी पक्ष फुटला आणि राष्ट्रवादीची दोन शकलं झाली. त्यातला एक महत्त्वाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांच्या बरोबर गेला. अजितदादांनी आपल्या संघर्षातून, आपल्या प्रॅक्टिकल पॉलिटिक्समधून त्यांनी सत्तेमध्ये जाऊन ते बसले आणि सत्तेमध्ये जाऊन आपल्याला मंत्रिपद मिळवली, आपलं यशस्वी राजकारण केलं, ज्याला ते विकासाचं राजकारण असं म्हणायचे. हे सगळं होत असताना जर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जर युती झाली किंवा ते विलिनीकरण जर पक्षाचं झालं, तर त्याचा अर्थ असा झाला असता की संपूर्ण सत्ता ही परत एकदा शरद पवारांच्या हातात गेली असती. कारण शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे वंदनीय नेते आहेत, ते आज देखील आहेत. त्यामुळं वेगवान हालचाली करणं अत्यंत गरजेचं होतं, कारण एकदा शरद पवारांच्या हातात सत्ता गेली तर त्यानंतरचा प्रत्येक शब्द हा शरद पवारांचा फायनल असणार होता. त्यामुळे जी दोन कुटुंब सध्या शरद पवारांच्या एका कुटुंबात दिसत आहेत, एक शरद पवारांचं आणि सुप्रिया सुळेंचं एक कुटुंब दिसतंय आणि दुसरं कुटुंब आहे अजित पवारांचं, म्हणजेच सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांचं. या दोन कुटुंबांच्या मध्ये ही नवीन राष्ट्रवादी काँग्रेस जी निर्माण होणार आहे किंवा होऊ शकते, या राष्ट्रवादी काँग्रेसमधलं पॉवर सेंटर कोण असेल हे ठरवणं गरजेचं होतं. आणि सुनेत्रा पवारांच्या दृष्टीनं, पार्थ पवारांच्या दृष्टीनं हा निर्णय महत्त्वाचा होता की हा पॉवर सेंटर हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे असला पाहिजे. अन्यथा एकदा हा पॉवर सेंटर शरद पवारांच्याकडे गेला तर तो परत आला नसता. त्यामुळे 29 तारखेला अंत्यविधी झाला. 30 तारखेला राख सावडण्यात आली. राख सावडल्या लगेचच त्याच रात्री सुनेत्रा पवार या मुंबईला गेल्या.
मुंबईला त्या जायच्या अगोदरच त्यांच्या पक्षातले अनेक महत्त्वाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे जाऊन वर्षावर मुख्यमंत्र्यांना भेटले होते. त्यांची चर्चा झालेली होती की सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळावं. त्यामुळं शरद पवारांना कोणत्याही गोष्टीची कल्पना न देता सुनेत्रा पवार या 30 तारखेलाच रात्री म्हणजे अजित पवारांच्या मृत्यूनंतर 2च दिवसांनी मुंबईला गेल्या आणि तिकडं उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीच्या हालचाली सुरू झाल्या. शरद पवारांना जर त्या सांगायला गेल्या असत्या किंवा त्यांची भेट घेतली असती किंवा इतर सर्व गोष्टी संपूर्ण कुटुंबासोबतच्या चर्चेला बसल्या असत्या तर कदाचित शरद पवार हे कुटुंबातले सर्वात महत्त्वाची व्यक्ती किंवा कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचा निर्णय त्यांना ऐकावा लागला असता आणि शरद पवारांचा निर्णय मान्य करून शरद पवारांच्या ज्या काही कल्पना असतील त्या कल्पनेप्रमाणे पुढचा संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेला आकार द्यावा लागला असता. पण ही वेळ सुनेत्रा पवारांनी येऊन दिली नाही. सुनेत्रा पवार चटकन मुंबईला दाखल झाल्या आणि मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी म्हणजे आज सकाळी प्रतिक्रिया दिली की त्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत किंवा त्या मुंबईला गेलेल्या आहेत याबद्दलची कोणतीही कल्पना मला नाही. त्यानंतर थोडं डॅमेज कंट्रोल किंवा मनवायचा प्रयत्न देखील केला गेला. या सगळ्या गोष्टी नंतर आहेत. पण सर्वात महत्त्वाची ही गोष्ट की घरात कोणतीही चर्चा न करता शरद पवारांना कल्पना न देता सुनेत्रा पवार या मुंबईत गेल्या. आज त्यांनी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे पवारांच्या घरात गेली जवळजवळ 40-45 वर्ष त्या एका ठिकाणी बसून हे सगळं राजकारण पाहत होत्या. अजितदादांना, शरद पवारांना राजकारण करताना त्यांनी पाहिलं. पण अचानकपणे त्या एवढ्या ॲक्टिव्ह झाल्या. मागच्या 2 दिवसांपूर्वी त्यांनी अचानकपणे हे ठरवलं की आपणच मंत्रिपदाची, उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळायची आणि त्यासाठी त्या कॅपेबल आहेत हे त्यांनी मागच्या 20 वर्षातल्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळून सिद्ध केलेलं होतंच. पण अनेकांना असं वाटत होतं की त्या कदाचित हे उपमुख्यमंत्रीपद घेणार नाहीत. पण त्यांनी ते घेतलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या ज्या महत्त्वाचे नेते आपली उपमुख्यमंत्री पदाची संधी येईल म्हणून वाट बघत बसलेले होते त्या सर्वांना देखील धक्का दिला. यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ वगैरे या सगळे नेते आहेत ज्यांना असं वाटत होतं की 2 नंबर म्हणून आपल्याला अजित पवारांच्या नंतर ही संधी मिळू शकते. पण प्रत्यक्षात ती मिळाली नाही. ती संधी सुनेत्रा पवारांनी चटकन घेतली आणि डोळे मिचकून परत डोळे उघडायच्या अगोदर आता त्या उपमुख्यमंत्री झालेले आहेत. 28 तारखेला अजितदादा गेले. आज 31 जानेवारी आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवारांनी अतिशय वेगानं हालचाली करून आणि धाडसानं जबाबदारी अंगावर घेऊन हे राजकारण फिरवलंय, वळवलंय. पॉवर सेंटर आपल्याकडे राहील हे त्यांनी आता इथं ठामपणानं सिद्ध केलंय. पुढच्या घडामोडी काय होतील, विलिनीकरणाबद्दल काय होईल या चर्चा होत राहतील. बघूया काय होते. तुमचं काय या सगळ्यावरती मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.